सर्वप्रथम मी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा धाराशिवच्या वतीनं उद्या होणाऱ्या रामनवमी आणि सम्राट अशोक यांच्या जयंतीच्या मी सर्व धाराशिवकरांना मी खूप खूप शुभेच्छा देतो। अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई मध्यवर्ती आणि धाराशिव शाखेच्या वतीनं धाराशिव शहरामध्ये 27 ते 31 दरम्यान होऊ घातलेल्या या सांस्कृतिक महोत्सवामध्ये 27 ते 29 हा राज्यस्तरीय गंगाधर करंडक एकांकिका स्पर्धा आहे। त्याचसोबत आपण 27 ला सकाळी 9 वाजता भव्य कलावंताचा मेळावा घेणार आहेत। त्याचसोबत सकाळी 8 वाजता शोभायात्रेचं आपण या ठिकाणी आयोजन केलेलं आहे। यामध्ये संपूर्ण कलावंत देखील या कलावंताच्या मेळाव्यामध्ये सहभागी होणार आहेत, शोभायात्रेमध्ये सहभागी होणार आहेत। आणि त्याचबरोबर 31 आणि 30 आणि 31 मार्च रोजी आपण लोकनृत्य स्पर्धा आणि वैयक्तिक नृत्य स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे। यामध्ये भरघोस बक्षीस आहेत। मी सर्व कलावंतांना आणि जिल्ह्यातील आणि शहरातील सर्व नागरिकांना आवाहन करेन की आपण या कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घ्यावा आणि छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह नगर परिषद धाराशिव इथे या कार्यक्रमाचं आयोजन आपण नाट्य परिषदेच्या वतीने करण्यात येत आहे। तर परत एकदा मी सर्व नागरिकांना आणि प्रेक्षकांना विनंती करतो की आपण हे कार्यक्रम पाहण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह येथे उपस्थित राहावे। अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद जिल्हा शाखा उस्मानाबाद यांच्या वतीनं 27 मार्चला जो आपण लोककलावंताचा भव्य असा मेळावा घेत आहोत, त्या अनुषंगानं या परिसरातील आसपासच्या खेड्यातील तसेच मी म्हणेल या जिल्ह्यातील प्रत्येक लोककलावंत जो की पारंपरिक लोककला जपतोय, ज्याच्यामध्ये आराधी, गोंधळी, वाघ्या मुरळी, डाक डमरू, हलकी ढोलकी वाजवणारे तमाशा कलावंत असतील, बहुरूपी असतील, बँड वादक असतील, पोतराज असतील किंवा वासुदेव असतील, अशा पारंपरिक कला जोपासणारे सर्व कलावंत यांनी या 27 तारखेच्या मेळाव्यासाठी यावं अशी मी आपणास विनंती करत आहे। शिवाय 27 तारखेला आपण सकाळी भव्य असा मार्च किंवा एक शोभायात्रा काढणार आहेत, ज्यामध्ये पारंपरिक वेशभूषेमध्ये सर्व कलावंत सहभागी होतील। त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहामध्ये आपण सर्व कलावंत एकत्रित करून त्यांचं त्या ठिकाणी प्रत्येकाचं आपापली कला सादर करण्यासाठी सुद्धा त्यांना आपण प्रोत्साहित करणार आहोत। त्यानंतर सहभागी जे कलावंत आहेत त्यांना आपल्या नाट्य परिषदेच्या वतीनं प्रमाणपत्राचं सुद्धा वितरण करणार आहोत। अशा पद्धतीचे एकूण एक रूपरेषा या कार्यक्रमाची आहे। तेव्हा आपल्या माध्यमातून सर्व कलावंतांना जाहीर असं आवाहन करतो की आपण या कार्यक्रमासाठी यावं, आपलं योगदान द्यावं, आपली कला लोकांपर्यंत पोहोचवावी आणि पोहोचावी, हाच उद्देश यामागचा आहे। धन्यवाद। भारतीय मराठी नाट्य परिषद मध्यवर्ती मुंबई शाखा धाराशिव यांच्या वतीनं होऊ घातलेलं गंगाधर करंडक हे महाराष्ट्रातील एक नामवंत अशी स्पर्धा आहे। गेल्या 7 वर्षापासून धाराशिव शाखा हे करंडक चालवत आहे। या करंडक मध्ये महाराष्ट्रातून बऱ्याच ठिकाणून टीम सहभागी होत असतात। मुंबई, पुणे, रत्नागिरी, नाशिक अशा बऱ्याच ठिकाणून टीम सहभागी होतात। तरी दिनांक 27, 28, 29 मार्च रोजी धाराशिव येथे छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहामध्ये होणार आहे। या स्पर्धेला उत्तम असं पारितोषिक आहे। प्रथम पारितोषिक 51,990 रुपये, द्वितीय पारितोषिक 31,000 रुपये, तृतीय पारितोषिक 21,000 रुपये आणि चतुर्थ पारितोषिक 11,000 रुपये आहे। असे उत्कृष्ट पारितोषिक आहेत। तरी सर्व धाराशिवकरांनी या स्पर्धेचा आस्वाद घेण्यासाठी 27, 28, 29 तारखेला छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहामध्ये उपस्थित राहावे। 29 तारखेला होणाऱ्या बक्षीस वितरणाला अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मध्यवर्ती शाखा मुंबई येथून येणारे सिने अभिनेत्री नीलमताई शिर्के व
सविताताई मालपेकर हे उपस्थित राहणार आहेत. तरी सर्वांनी येऊन या स्पर्धेचा आस्वाद घ्यावा. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मध्यवर्ती मुंबई शाखा धाराशिव प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षी देखील भव्य नृत्य स्पर्धेचे आयोजन शाखेने केलेले आहे. या नृत्य स्पर्धेमध्ये आतापर्यंत महाराष्ट्रातून विविध विभागातून, कोकण विभाग असेल, विदर्भातून, पश्चिम महाराष्ट्रातून, अशा विविध जिल्ह्यातून भरपूर काही प्रमाणात एंट्रीज केलेल्या आहेत. यामध्ये नामवंत प्रसिद्ध लावणी कलाकार देखील उपस्थित राहणार आहे. तसेच समूह नृत्यामध्ये प्रथम पारितोषिक असणार आहे 21,000 रुपये, लावणीचे प्रथम पारितोषिक असणार आहे 10,000 रुपये आणि वैयक्तिक नृत्यासाठी प्रथम पारितोषिक असणार आहे 7,000 रुपये. तरी हे कार्यक्रम प्रेक्षकांसाठी मोफत असणार आहे. तरी धाराशिवकरांनी या स्पर्धेला उत्स्फूर्त असा प्रतिसाद देऊन सहकार्य करावे. धन्यवाद.